हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत कलिंगड ज्यूस. एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होतं. उन्हाळ्यामध्ये प्यायला खूप छान वाटतं. आणि इथे मी अर्ध कलिंगड घेतलेला आहे. छान मस्त लालसर निघालेला आहे. याच्या मी फोडी करून घेते. अशा पद्धतीने फोडी केलेल्या आहेत. त्याच्यामधले बिया काढून घेतलेल्या आहेत. थोड्याफार राहतात पण काही हरकत नाही, राहिल्या तर त्या बिया पण आपल्याला शरीरासाठी चांगल्या असतात. खाल्ल्या गेल्या तरी काही हरकत नाही. आणि आता आपण ही सर्व फोडी मिक्सरमध्ये टाकून घेऊया. आणि हे कलिंगड गोड आहे त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये साखरेचा वापर कमी करायचा आहे. आणि जर कमी गोड असेल तर मग तुम्ही जास्त टाकू शकता. आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे. आवडीनुसार लिंबाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि याच्यामध्ये आता आपल्याला 2-3 चम्मच साखर टाकून घ्यायची आहे. आणि थोडंसं इथे आपल्याला काळं मीठ पण टाकून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला 1 ग्लास पाणी टाकून हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि आता हे बारीक वाटून झालेलं आहे आपलं, तुम्ही बघू शकता इथे. आणि आता पातेलं घेतलं आहे, त्याच्यावरती गाळणी ठेवून हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जो काही चोथा असेल तो कलिंगडचा निघून जाईल आणि काही थोड्याफार बिया असतील त्या पण निघून जातील. अशा पद्धतीने आपण हे करून घेऊया ज्यूस तयार. आणि आता ग्लास घेतला आहे, त्याच्यामध्ये मी काही कलिंगडच्या फोडी टाकल्या आहेत. ज्यूस पिताना कलिंगडच्या फोडी आल्या की छान वाटतं. आणि आता आपण याच्यामध्ये ज्यूस टाकून घेऊया. आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकता. जास्त घट्ट पाहिजे असेल तर कमी पाणी टाकायचं. आणि पूर्ण ज्यूस आता आपण याच्यामध्ये टाकून घेतले. आणि एकदम सोप्या पद्धतीने कलिंगडचा ज्यूस आपला इथे तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आणि आपल्या चॅनलला आठवणी सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.